आणि आता नवी मुंबईमधील दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मनसेचे नेते अमित ठाकरे हे आता नवी मुंबईमधल्या नेरूळमध्ये पोहोचलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन या ठिकाणी मनसेकडून केले जात आहे। अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, कारण मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं आणि यावेळेला अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल झालेला होता। पोलीस त्याची नोटीस देण्यासाठी शिवतीर्थावर पोहोचलेले होते, मात्र ती नोटीस घेण्यासाठी अमित ठाकरे यांनी नकार दिला आणि मी स्वतः पोलीस स्थानकामध्ये येऊन ही नोटीस घेईन असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानुसार आज ते नवी मुंबईमधल्या नेरूळमध्ये पोहोचलेले आहेत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात निवृत्ती यांच्याकडे। निवृत्ती, अमित ठाकरे नेरूळमध्ये पोहोचलेत, मनसेकडून एक मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जात आहे। नक्कीच आपण पाहतोय की मागच्या आठवड्यातल्या रविवारच्या दिवशी अमित ठाकरे यांनी याच पुतळ्याचं अनधिकृतपणे अनावरण केलं होतं आणि त्याचमुळे त्यांच्यावरती पहिला गुन्हा जो आहे तो दाखल झाला। एकूण 70 मनसैनिकांवरती गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं अधिकृतपणे जे आहेत ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आणि आज आपण पाहतोय की अमित ठाकरे त्याच पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी नेरूळच्या या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला चित्र या पाहायला मिळतंय। स्वतः अमित ठाकरे या पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर नेरूळ पोलीस स्थानकामध्ये जाऊन जी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे त्याची रितसर नोटीस जी आहे ती नोटीस देण्यासाठी पोलीस आले होते, त्या पोलिसांकडून ती कॉपी जी आहे ते स्वीकारणार आहेत। आता अमित ठाकरे या ठिकाणी अभिवादन करतायत आणि आपण जर पाहायला गेलं तर सर्व मनसैनिकांमध्ये जल्लोष जो आहे तो जल्लोषाचं वातावरण आहे, कारण की अमित ठाकरे यांच्यावरती पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वांच्या वतीनं त्यांचं समर्थन करण्यात आलं होतं। मध्ये मनसैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील सर्वांच्या वतीनं त्यांचं समर्थन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज अमित ठाकरे जे आहेत ते नोटीस स्वीकारण्यासाठी नेरूळ पोलीस स्थानकामध्ये जात आहेत आणि त्या अगोदर या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी छत्रपती शिवाजी चौकामध्ये जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अमित ठाकरे यांच्यासोबतच सर्व मनसेचे नेते जे आहेत नेते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत, कारण की याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर याच्या अगोदर ज्यावेळेस अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्यावेळेस सर्वांच्या वतीनं त्यांना समर्थन करण्यात आलं होतं, परंतु आता कुठेतरी मनसेच्या वतीनं त्या ठिकाणी संपूर्ण नेरूळ परिसरामध्ये आणि नवी मुंबई परिसरामध्ये जसजसं वातावरण आहे, कारण की अमित ठाकरे यांच्यासोबत सर्व मनसैनिक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी ताशांच्या गजरामध्ये जे आहे ते अमित ठाकरे यांचे स्वागत करण्यात आलेलं आहे। सर्व मनसेचे मुंबईचे विभागाध्यक्ष त्याचसोबतच नवी मुंबईचे सर्व पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी या ठिकाणी पोहोचल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला, कारण की अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व मनसैनिकांनी जो आहे तो सरकारचा निषेध जो आहे तो सरकारचा निषेध केला होता आणि त्यानंतर आता अधिकृतपणे जेव्हा अनावरण या पुतळ्याचं अधिकृतपणे अनावरण झाल्यानंतर आता आपण या ठिकाणी पाहतोय की अमित ठाकरे यांचं जल्लोषात स्वागत झालेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये नेरूळ पोलीस स्थानकामध्ये ते नोटीस स्वीकारण्यासाठी देखील जाणार आहेत। त्याच्या अगोदरची आपण परिस्थिती पाहिली तर नेरूळ पोलीस स्थानकाचे 2 पोलीस अधिकारी अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले होते, परंतु अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारण्यासाठी नकार दिला होता। त्यांचं म्हणणं होतं की मी जर गुन्हा केला असेल तर त्याची नोटीस मी स्वतः पोलीस स्थानकामध्ये येऊन स्वीकारेल आणि त्या संदर्भात त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना देखील कळवलं होतं आणि त्यानंतर या पुतळ्याचं जे आहे ते अनावरण गणेश नाईक जे मंत्री आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलं आणि त्यानंतर अमित ठाकरे अधिकृतपणे ज्या पुतळ्याचं अनावरण आलं होतं, ज्या पुतळ्यासंदर्भात त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, ज्या मनसैनिकांवरती गुन्हा दाखल झाला त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अमित ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। संपूर्ण नेरूळ परिसरामध्ये आणि नवी मुंबई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे, कारण की ज्यावेळेस त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर देखील सरकारचा धिक्कार जो आहे तो मनसैनिकांकडून केला जात होता, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर झाकून ठेवला जात असेल आणि घाणीमध्ये ठेवला जात असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही असं मनसेकडून वारंवार सांगण्यात येत होतं आणि अखेर त्याचं अनधिकृतपणे अनावरण झालं आणि अधिकृतपणे अनावरण झाल्यानंतर आता अमित ठाकरे नवी मुंबईमध्ये पोहोचल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्याचं ढोल ताशाच्या गजरामध्ये जे आहे ते या ठिकाणी स्वागत करण्यात येतंय। आपण जर पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिका असतील, नवी मुंबई महानगरपालिका असतील, इतर महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत
आणि याच पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन जे आहे ते मनसेचं मुंबईपासून थेट नेरूळपर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. कारण की शिवतीर्थावरून निघाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पार्क पासून ते वडाळा, चेंबूर, मानपूर या दिशेने येत असताना मोठा ताफा घेऊन अमित ठाकरे जे आहेत ते नेरूळच्या दिशेने रवाना झाले आणि आता आपण पाहतोय की मोठ्या जल्लोषात अमित ठाकरे यांचं स्वागत ठिकठिकाणी झालं. सुरुवातीला वाशी टोल नाक्यावर अमित ठाकरे यांचं स्वागत करण्यात आणि त्यानंतर आता पुण्याच्या ठिकाणी अमित ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी देखील होतंय. सर्व मनसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. आपण पाहतोय की ज्या गाडीमध्ये अमित ठाकरे बसलेले आहेत त्यामध्ये त्यांचे कायदेशीर सल्लागार जे आहेत ते देखील त्यांच्यासोबत बसलेले आहेत. कारण की या ठिकाणी अभिवादन झाल्यानंतर अमित ठाकरे पोलीस स्थानकामध्ये जातील आणि पोलीस स्थानकाच्या माध्यमातून त्यांना जी नोटीस दिली जाणार आहे ती नोटीस ते स्वतः स्वीकारणार आहेत आणि त्यासाठी कायदेशीर बाबी तपासण्यासाठी सर्व त्यांची लिगल टीम आहे ती टीम देखील त्यांच्या सोबत आहे आणि त्यांच्यामध्ये ज्येष्ठ विधितज्ञ त्यांच्या मनसेचे आहेत ते देखील त्यांच्या सोबत बसण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु नेरूळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. बरोबर. आणि याच ठिकाणी आता अमित ठाकरे जे आहेत ते अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच निवृत्ती, तुम्ही असेच आपल्या सोबत राही. 2 दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. मागच्या आठवड्यामध्ये